हिंगोली जिल्हा न्यायालय परिसरात तरुणाला रॉडनं बेदम मारहाण प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। दुचाकीवर ट्रिपल सीट जाणं पडलं महागात। सांगलीमध्ये नियम मोडणाऱ्यांना भर रस्त्यात काढाव्या लागल्या उठाबशा। मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात बस दरीत कोसळताना वाचली। मोठा अनर्थ टळला, सर्व प्रवासी सुखरूप। पालघरमधल्या सुसरी नदीवरील पुलाला भगदाड पडल्यानं वाहतूक कोंडी। गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या रांगा। भावाला मारहाण केल्याचा 5 जणांनी घेतला बदला। मारहाण करणाऱ्याची हत्या करत मृतदेह दिला फेकून। पिंपरी चिंचवडमधली धक्कादायक घटना। विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका आक्रमक। 30 सप्टेंबरला सरकारकडून अध्यादेश न निघाल्यास 1 ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा। महानगरपालिकेकडून रस्त्याखालील पाईपचं सर्वेक्षण करण्यासाठी रोबोचा वापर। सांगलीत प्रात्यक्षिक संपन्न। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधारा पूर्ण क्षमतेनं भरला। 9 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरीतल्या कर्दे गावाला कृषी पर्यटनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान। पुरस्कारामुळे गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित। चंद्रपुरात माता की एकता दौडचं आयोजन। मिनी मॅरेथॉनमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धकांचा सहभाग। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत।